इकडची घे ना. अरे बाबा आता शॉर्टकट करायला पाहिजे गडी. गुड आफ्टरनून. तर वाजल्यात दुपारचे 2. तर काल मी होतो यशच्या शेतात आणि आज आलो ओमच्या वावरात. शेतात आणि वावरात आणि ऊन इतकं भयानक आहे. भाऊनं बघा एकदम धुपडं बांधलं चांगलं खतरनाक. आणि आलो होतो आम्ही आता भाऊचा इथं कांदा पाणी चालू आहे. तर आलो होतो आम्ही फाट्या बदलण्यासाठी आणि मस्त इथं निंबाळी झाडाची सावली आहे. इथून केला ब्लॉग आपण चालू. आणि हे बघा वावरातला व्ह्यू. हा इकडून कांदा आणि हा पण आहे इकडून. दोन्ही इकडून कांदाच आहे. इकडून कांदाच आहे. सगळ्या इकडून जिकडून तिकडून कांदाच आहे. आता चाललो आम्ही कांद्याच्या फट्या बदला लागतात. भाऊचं पाणी चालू आहे आणि उन्हाळ्याची लाईन पण जास्त जात राहते. चक्रा चालूच राहतात लाईनच्या आणि पूर्ण गरम वाफा मारतात. मी तर काही बांधलं पण नाही डोक्याले. आपल्याला बांधायचं काम नाही. ऊन लागत नाही आणि लागले की गडी 8 दिवस काही बाहेर निघत नाही. डॉक्टर कमाई चालू. डॉक्टरची कमाई चालू. डॉक्टरला आपल्याकडे काय आले एसीत बसून राहिले कमाई. डॉक्टर लोक एसीत बसून इलाज करतात. आपल्याला लागतं तिथं. काय लाईन आहे का नाही चालू? चालू आहे. तर बघू शकता हा पण आहे कांदा आणि हे इकडे पाणी चालू. कुकडून चालू आहे. पाणी कुठे चालू आहे? आणि हे बघा किती मस्त कांदा आहे. पूर्ण हिरवगार वावरात इकडे होईल. आणि हे बघा झटका मशीन पण लावले. चालू आहे का रे मशीन? हे बघा झटक्याचे तार पण बांधल्या तिथं जनावरांसाठी. कांद्याची सुरक्षा. आणि हे भाऊची टाकी वावरातली. आणि हे पाणी बघा किती मस्त जात आहे इथून. आमचे कास्तकार बघा युवा शेतकरी आमचे ओमदादा. कारण पोरं आता शिकून थकले. शेवटी आले वावरात. म्हणजे हा तर खूप दिवसापासून काम करत आहे वावरातलं. मला माहीत आहे. डिग्र्या घेऊ थकले. डिप्लोमे घेऊन थकले. पण ज्याजवळ शेती आहे ते शेतकरी आहेत. मस्त पाणी चालू आहे कांद्याले. यानं 3 फट्या दिल्या त्या लावून आणि घरी चालला आला होता जेवण करण्यासाठी. आणि आता आला डबल बदलाले. आणि वावरात आता इथं पाणी चालू आहे. थोडा थंडावा वाटत आहे. आणि ऊन तर आहेच भाई भयानक. आणि हे बघा इकडे कांदा. आम्ही तिथं गाडी उभी केली त्या निंबाच्या झाडाखाली. आणि हा आहे कांदा. बघा किती खतरनाक पाणी चालू आहे. 3 फट्यान पाणी देऊ राहिला गडी. इकडून आणलं पाणी दे त्यानं. 8 दिवस त्याला पाणीलेच लागतात. पण आता इकडे राहिलं म्हणजे आता गेला तो फट्या पासले तिकडे भरल्या का नाहीत तर त्या फट्या भरतील. मग तो येईल इकडे. मग ह्या डबल इकडचा हा पाईप लाविल्यात. मग इथं येईल पाणी. मग इच्छा 3 फट्या होतील. असं चालू आहे कांद्यासाठी. आणि बघा ऊन इतकी तपत आहे. हे बघा जमीन पूर्ण उरली आहे खालची. हे बघा पूर्ण कोरडी फटंग झालेली आहे एकदम. आणि कांदा पण बघा पूर्ण असा हे झाला सोकला पूर्ण. आणि हा पाणी देईल बघा. हा थोडा चांगला वाटत आहे. आणि हे बघा हा आहे नॅचरल आवाज पाण्याचा. तर भरल्यात भाऊच्या 3 फट्या कंप्लीट झाल्या. आणि भाऊ आले आता फटी बदलण्यासाठी. हे काढली भाऊनं चप्पल पायातली. चाललंय तिकडे. तिकडे कुठं चालला? आण. हे बघा खोपई बी आणते 3 फट्या फोडासाठी. काय ले का बापू किसान आहे. तर बघू शकता बरोबर आहे कोपईचं काम आहे. कारण हे बघा ऊन तपू पूर्ण जे माती आहे पूर्ण कडक झाली. म्हणून पाहिजे कोपई 12 फोडासाठी. ते बघा. अरे इकडचे फोडणं आधी. तर मित्र भाऊले सांगा बरं काम जमते का कमेंट करून. मस्त 12 फोडते गडी. आणि हवा बघा किती मस्त सुटली. झाड पाय. आणि हे झाड सांगा कशाचं आहे कमेंट करून. जाऊ द्या मी सांगतो. हे झाड आहे मोहाचं. तर बघा भाऊ वा क्या बात है. इससे बोलते किसान. हे आता आमचे शेतकरी दादा बघू शकता. मेहनती पोरगा आहे. फोडलं 12 बातच.
आणि पाणी बघा किती आरामात जाते, कारण जमीनच तितकी उडली आणि पाणी पण मुरत मुरत जाते आरामात. हे बघा ह्या लंब्या फट्याला आहेत का दूर चांगल्या. ते बघा 2 फट्या भुजल्या होऊन आता तिसरी पण भुजते एक. तर अशी आहेत कामं, इतक्या उन्हात या लागते. तुम्हाला म्हणून राहिलो शाळा शिकार आहे, तुम्ही इकडे तिकडे बसता, मोबाईल पाहता, टाईमपास करता, म्हणून म्हणून राहिलो. आम्हाला माहीत आहे, चांगला अनुभव येला आहे दोघायला बी. आम्ही वावरातले कामं करतो आणि असं भर दुपारी या लागते. मग उन्हात आता 2:30 वाजू राहिले, असं काम करावं लागते. मग येऊन मला शाळा भेटते शिकायला या टायमात, तर शिकून घ्या, नाही तर असं या लागते मग वावरात दुपारी. रात्रीचे व्हिडिओ पाहिलेच असेल तुम्ही, आपल्या आयडिओ टाकल्यात इंस्टाग्रामच्या. आणि हवा पण मस्त आहे, गरम हवा लागत आहे एकदम. आणि हे बघा इथून पण पाणी येते, नंतर याला वेळ लागते. आणि हे कंपाऊंड, यात तार पण बांधल्या झटका मशीनचे. हे बघा दुसरी फटी तयारी चालू आहे, आता लावून ठेवते डायरेक्ट, म्हणजे आधी भुजून टाकते, म्हणजे पाणी आलं की फुटायचं काम नाही. म्हणजे आधी बांध टाकते, मग धरणातलं पाणी सोडायचं. आणि बघा इथं फुटत आहे थोडं थोडं. वाहा रे वाहा. हे घे ना फुलची उकरणं आणखी. इकडून फुटते पाहिजे शेवटून. मजा येते का काम करायला? खरं येते का? येणं पाहणं पाहूनच तर राहिलं, म्हणून तर तुला विचार राहिलो. हे बघा बा इकडे पाणी जाम करून टाकलं पूर्ण, फोडलं भाऊनं 12. आता जाते 3 फट्या लावून जात भाऊ. इकडची घे ना पारे बा, बातच शॉर्टकट करायला पाहिजे गडी. काय आले का झाला, आता लागलं 3 फट्या एकदम क्लिअर. झोपा आता करतो, आता घरी येऊन झोपा म्हणते. ते फटी पाय की जोरात चालली, त्या फटीत पाणी चाललं. कसं काढते पुढचं होय, हे पानं काढ्यातले सांगाच लागते रे. पायानंच लोट पुऱ्या वरात पाणी आता. तर मित्र फायनली झाल्या भाऊच्या फट्या बदलणं, अर्धा तास लागला. चाललो आता आम्ही घरी. आता गडी झोपते जाऊन मस्त, आणखी डबल येते 1-2 तासात. तोपर्यंत ह्या पण फट्या होतात कंप्लीट भरणं. अति पण एक कोपई ठेवला आहे. पाणी देणं सोपी नाही, उन्हाचं लय भारी जाते कांद्याले. या उन्हात काम करणंच एकदम जीवार येते. आणि कांदा म्हणजे लय मोठा आहे, वेळ पण लागते पाणी द्यासाठी. हे बघा इकडचं पाणी जे देत आलं ते सोकलं पण, म्हणजे तिकडचं पाणी झालं की इकडून परत चालू करावं लागते. बघा इथं पाईप लीक आहे, पाणी किती सांडलं इथं. आणि पाणी बघा किती दुरून. आणि ते बघा आमच्या गावातलं टावर, म्हणजे गावाजवळच वावर आहे आणि वावराजवळ आहे टावर. तो युराला ओम इकडे. आणि आम्हाला लागते निंबाखाली आहे गाडी इथं. तर निघतो आता ताराच्या बाहेर. तर मित्र चाललो आता आम्ही घरी. कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर द वॉचिंग, बाय.